महाराष्ट्रामध्ये पाली, सातारे, सेगूड, निमगाव, नळदुर्ग, अंदूर, मालेगाव, चंदनपुरी, नेवासा, मलवडी, बीड, धामणी, रेवडी या ठिकाणी प्रमुख खंडोबा मंदिरे आहेत. त्याच्यातील आज धामणी या गावातील मंदिर पाहण्यासाठी आलो आहे. माळसाकांत खंडोबा मंदिर हे पाहण्यासाठी आलो आहे. धामणी हे गाव तालुका आंबेगाव आणि जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. याची समुद्र सपाटीपासून उंची 700 मीटर आहे. पुणे नाशिक महामार्गावरील मंचरवरून अवसरी मार्गे धामणी 23 किलोमीटर अंतरावर आहे. याच महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरुनगरपासून येऊन गुळाणी वापगाव मार्गे हे अंतर 24 किलोमीटर आहे. येथील खंडोबाचे पुरातन मंदिर धामणी गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. गाडी रस्ता थेट मंदिरापर्यंत जातो. गाडी रस्त्याने आपण मंदिराचे कोटाचे उत्तर बाजूस पोहोचतो. या बाजूस कोटासमोर दीपमाळ असून कोटा 2 दरवाजे आहेत. या दरवाजाचे वर 2 अश्व प्रतिमा आहेत. यामधील पूर्वेचे बाजूचे दरवाजा कोटात प्रवेशाचा मार्ग आहे. कोटात गेल्यावर एक दरवाजा मंदिर आहे. मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ. गणेशपट्टी तर गणेशजी दिसत आहेत. मंडपात पूर्वाभिमुख गर्भगृहाचे प्रवेशद्वाराचे दोन्ही बाजूस खंडोबा व माळसा यांच्या अश्वारूढ मूर्ती आहेत. उत्तर बाजूस एका आसनावर काळभैरव व देवीची दगडी मूर्ती आहे. येथून उतरून मंदिराचे गर्भगृहात प्रवेश करावा लागतो. गर्भगृहात पूर्वाभिमुख आसनावर खंडोबा, माळसा, बानुबाई यांच्या भिंतीत खेटून भव्य मूर्ती आहेत. या मूर्तीच्या आसनाचे पुढील बाजूस आयताकृती योनीमध्ये खंडोबा, माळसा व बानाबाई यांची स्वयंभू लिंगे आहेत. गर्भगृहाचे आग्नेय कोपऱ्यात दक्षिण भिंतीवरील कोनाड्यात एका देवीची उत्तराभिमुख मूर्ती आहे. ही हेडिंबेची असल्याची पुजारी सांगतात. मंदिराचे दक्षिण बाजूचे सुमारे 80 मीटर उंचीचे टेकडीवर सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर खंडोबाचे पूर्वाभिमुख जुने मंदिर आहे. हे येथील खंडोबाचे मूळ स्थान मानले जाते. या मंदिरात दगडी आसनावर देवीच्या मूर्ती असून या मूर्तींना पुढे खंडोबा, माळसा यांच्या पादुका आहेत. असा हा ऐतिहासिक ठेवा आज आपण पाहिला. सर्वांनी येऊन याचे दर्शन निश्चितच घ्यावे. कोटाचे आग्नेय कोपऱ्यात पूर्वाभिमुख दगडी बांधकाम व उंच शिखरावर असलेले खंडोबाचे मंदिर आहे आणि या मंदिराची रचना मंडप व सभागृह अशी आहे. मंडपात पूर्व व दक्षिण बाजूने छोटे दरवाजे आहेत. मुख्य दरवाजा पूर्वेकडील असून या दरवाजासमोर नंदी प्रतिमा आहे. पूर्व दरवाजातून उतरून मंडपात जावे लागते. सकाळी पुण्याहून आपण लवकर निघाल्यास प्रथम आपण भीमा व भामा नदीचा संगम झाला आहे त्या ठिकाणी संगमेश्वर मंदिर आहे ते पाहावे. तसेच पुढे शिळपिंपळगाव गावामध्ये आपणाला नगरकोट आहे तो पाहावा. तो पाहून आपण दावडी गावामध्ये एक गडी आहे, भुईकोट किल्ला बोलू शकतो आपण त्याला, तो पाहावा. तो पाहून झाल्यानंतर पुढे आपण निमगाव या गावामध्ये गडी भुईकोट किल्ला आहे तो पाहावा. तसेच निमगाव या ठिकाणी खंडोबा मंदिर आहे ते पाहावे. ते पाहून झाल्यानंतर खरपुडी खुर्द या गावामध्ये छोट्याशा टेकडीवर खंडोबाचे मंदिर आहे तेही पाहू शकतो. ते पाहून झाल्यानंतर पुढे आपण खेडमध्ये यावे. खेडमधून वापगावला जाताना घाटामध्ये छोटंसं लेणं आहे ते करावं. पुढे घाटमाथ्यावर आल्यानंतर आपण जरेवाडी हे 2 किलोमीटर आत छोटेसे गाव आहे. त्या गावामध्ये आपणाला प्राचीन पाण्याची टाकी पाहायला भेटतात. ती 2 करावीत. ते पाहून झाल्यानंतर आपण गुळाणी या गावामध्ये आल्यावर गुळाणीची गडी आहे. गुळाणीची गडी पाहून पुढे आपण येतो वापगावमध्ये. वापगावमध्ये भुईकोट किल्ला आहे तो पाहावा. तो पाहून धामणी या गावातील हे मंदिर पाहू शकतो. याच्या पुढे आपणाला पारगाव शिंगवे हे गाव आहे. त्या ठिकाणी नगरकोट आहे तो पाहावा. तो पाहून झाल्यानंतर लवकी या गावामध्ये आपणाला एक पाण्याचं टाक आहे छोट्याशा टेकडीवर ते पाहू शकतो. त्याच्या अगोदर नागापूर या गावामध्ये श्री क्षेत्र थापलिंग हे खंडोबाचे देवस्थान आहे.
ते पाहावे. नंतर लवके गावातील पाण्याचे टाके करावे. ते पाहून झाल्यानंतर मंचर या गावात यावे. मंचर या गावी आपणाला एक प्राचीन बारव आहे ज्याच्यामध्ये शिलालेख आहे. तो पाहून भीमाशंकर रोडला गेल्यास तपनेश्वर महादेवाचे मंदिर आहे ते करावे. तसेच ते झाल्यानंतर जवळच अवसरी खुर्द गाव आहे. त्या ठिकाणी नगरकोट पाहायला भेटतो. तो नगरकोट निश्चित करावा. तो पाहून झाल्यानंतर आपण चाकण या गावामध्ये आल्यावर चाकणचा भुईकोट किल्ला पाहावा. तो पाहून गावामध्ये आपणाला चक्रेश्वर महादेव मंदिर आहे ते पाहावे. तसेच ते पाहून झाल्यानंतर श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आल्यानंतर आपण आळंदीमध्ये दर्शन घेऊन आळंदीमध्ये छोटीशी एक गडी आहे ती पाहावी. असा हा ऐतिहासिक ठेवा आपण एका दिवसामध्ये करू शकतो. धामणी या गावाच्या आसपास असणारे ही ऐतिहासिक ठिकाणे आहेत. तसेच अजून खूप मोठ्या प्रमाणात जवळपास गडी आहेत, मंदिरे आहेत, तीही आपण करावीत. काठापूर बुद्रुक जवळ आहे तेही पाहता येते आपणाला. तसेच पुढे गेल्यानंतर आपण मलठण, अहमदाबाद किंवा पिंपळी जगताप या ठिकाणी सुद्धा एक गडी आहे. असा हा ऐतिहासिक ठेवा आपण एका दिवसामध्ये करू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.